मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। गुरुदेवतोभ्य नमः। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानज्ञं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। तर मित्रांनो, तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर ऑनलाईन रिव्हील फेस्टची घरच्या घरी आपण मंगळवार 11 ऑगस्ट शिवरात्रीची पूजा, सर्वात मोठी शिवरात्रीची पूजा आपण कशी करणार आहोत तर ती तुम्ही शालिनी भक्तिसागरवर संपूर्ण पूजाची लिस्ट, मंत्र, आरती सहित संपूर्ण तुम्हाला समजावून सांगितली आहे। पार्थिव शिवलिंग कशी करायची आहे, काय काय वस्तू लागणार आहे, तर तुम्ही ते मागे जाऊन व्हिडिओ बघू शकतात शालिनी भक्तिसागरवर। आणि शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शालिनी भक्तिसागर माझी ID आहे, तर तुम्ही शालिनी भक्तिसागर ID सर्च करा आणि तिकडे माझा शॉर्ट व्हिडिओ 3 मिनिटाचा आहे, तेथे पण संपूर्ण माहिती लिस्ट आलेली आहे। आणि इकडे सुद्धा मी तुम्हाला देऊन दिलेली आहे। तर श्रावण महिन्यात किती पूर्ण महिनाभर बी आपण पार्थिव शिवलिंग केली तर अतिशय उत्तम राहते, कारण की पार्थिव शिवलिंगाच्या पूजन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते, त्याशिवाय आपल्यावर महालक्ष्मीची कृपा खूप प्राप्त होते। तर अशी तुम्ही संपूर्ण लिस्ट आणि ते जाऊन बघू शकता। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या पुराणांवर येऊया। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले होते की कुंभकर्णला ज्यावेळेस जागे केले की माता सीते जवळ जा आणि तिला म्हणजे इकडे घेऊन ये, तर त्याच्यावर कुंभकर्णाला प्रभू श्रीरामाचा वेश धारण करायला सांगितला। पण ज्यावेळेस कुंभकर्ण प्रभू श्रीरामाचा वेश धारण करायचा तर तिला माता सीता ही माताच्या रूपाने दिसायची, कारण की जसे आपण कपडे घातले, जसं आपण पोशाख घातला तसे आपल्या मनामध्ये विचार होतात। आणि ज्यावेळेस तो पोशाख काढून टाकला प्रभू श्रीरामाचा आणि कुंभकर्ण त्याचे स्वतःचे कपडे घालायचा तर परत तो कुंभकर्णासारखे त्याचे विचार यायचे। तर असे काही सर्व काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले। विश्वामित्राचा यज्ञ संपण्याची वेळ आली, तो जनकपुरीहून सीतेच्या स्वयंवराचे निमंत्रणची पत्रिका आली होती आणि यज्ञातून निवृत्त झाल्यानंतर राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र जनकपुरी राजाकडे निघाले आणि अहिल्याचा उद्धाराचा आता प्रसंग आलेला आहे। प्रभू श्रीरामाला एका शिळेला स्पर्श करण्याची आज्ञा दिली गेली होती आणि शिळारूप अहिल्याचा उद्धार कसा झाला, आता आजचा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण अहिल्या मातेचा आता हा राहील। तर राम विचारात पडले, कारण जो साधक आहे तो तर लाकडाच्या बाहुलीला सुद्धा स्पर्श करत नाही आणि आता शिळेला कसा काय स्पर्श करेल, कारण ते मातेला खालीच बघत होते। कोणती स्त्री असो ती त्यांना माते समान होती आणि स्पर्श करायचा नाही आहे असे सांगितले गेले होते। तर आता न स्पृशेत दारवी मपपी म्हणजे एकादश स्कंदाच्या एका श्लोकात हा चरण आहे। राम म्हणाले, मी हिला प्रणाम करतो, मी कसे काय हिला पाय लावू, चरण लावू, म्हणजे एका शिळारूपला मी पाय लावू। रामाच्या पदस्पर्शाने ती अहिल्या शिळारूप झाली होती, तर तिला रूप आपल्यासारखं येणार होतं, तर मी कसे काय पाय लावू, हिला तर माझा प्रणाम आहे, प्रत्येक स्त्रीला माझा प्रणाम राहतो, कारण ती माझी माता राहते। विश्वामित्र म्हणाले, प्रणाम करण्याने काहीही होणार नाही। राम म्हणाले, प्रभू श्रीराम म्हणाले, मी पायाने जरी हिला स्पर्श केला तरी मी पापाचा धनी होईल। प्रभू श्रीरामाला पापाला भीतात, आजकाल लोक पापाला भीत नाही, मनाला वाटेल तसं करतात। पापाला भिवून चालाल तर कल्याण होईल, पापाला व देवाला भ्याल तरच मन शुद्ध होईल। प्रभू श्रीराम म्हणाले, मी परस्त्रीला केव्हाही वंदन करतो, स्पर्श तर करतच नाही। आणि राम परस्त्रीला व सीता परपुरुषाला स्पर्श करत नसे। प्रभू श्रीराम हे परस्त्रीला व सीता माता या परपुरुषाला स्पर्श करत नव्हत्या। शक्यतो स्त्रीने परपुरुषाला व पुरुषाने परस्त्रीला स्पर्श करू नये। ब्रह्मचर्याचा हाच आदर्श सांगितला गेला आहे। कवीने अशी कल्पना केली आहे की रामांनी
प्रभू श्रीरामांनी अहिल्याला पायानेही स्पर्श केला नाही. वाहणाऱ्या वायूने रामाच्या पायाची जी धूळ उडाली होती ती शिळेवर जाऊन पडली आणि परिणाम असा झाला की शिळा म्हणजे दगड, तर शिळा म्हणजे दगड, तर शिळा अहिल्या झाली. तिला परत रूप आलं तिचं. एकनाथांनी असे वर्णन केले आहे की रामचरणाच्या धुळीत अशी शक्ती होती की तिने अहिल्याचा सुद्धा उद्धार झाला. अहिल्या म्हणजे बुद्धी. केवळ कामसुखाच्या विचाराने बुद्धी जड दगडासारखी बनते. कोमल बुद्धी ईश्वर प्रत पोहोचू शकते. जड दगडासारखी नाही, कोमल बुद्धीच कृष्ण भक्तीमध्ये द्रवित होऊ शकते. कृष्ण कीर्तनात जो आनंद मिळत नाही, कारण कामसुखाच्या चिंतनाने बुद्धी दगडासारखी जड झालेली आहे. ती जड बुद्धी चेतनमयी कशी होऊ शकेल? जेव्हा एखादा सद्गुरू संत महात्मा मिळेल तेव्हाच तर एखादा पवित्र संताचे चरणरज पावन होतील. तेव्हाच तर दगडासारखी जड झालेली बुद्धी प्रभूच्या चरणरजाने चेतनायुक्त होऊ शकते. अहिल्या बुद्धी रामाच्या चरणरजाने शुद्ध झाली, सचेतन झाली. अहिल्याने प्रभू श्री रामाची प्रार्थना केली. तर आता अहिल्या का शिळा झाली होती हा प्रश्न पडला आहे. काय तर अहिल्या का शिळा झाली होती? प्रभू श्रीरामांना तर सर्व काही माहिती आहे, तरी पण तिला प्रश्न विचारला गेला प्रभू श्रीरामांना की अहिल्या का शिळा झालेली होती. एकदा काय झाले हे गणेश पुराणात दिलेले आहे, याच्यात नाही दिलेलं आहे, तरी पण तुम्हाला कथा मला आठवण आहे तर सांगते मी की अहिल्या का शिळा झालेली होती. एकदा काय झाले, नारद हे फिरता फिरता गौतम मुनीच्या आश्रमाकडे आले आणि अहिल्याचं रूप बघितलं. अहिल्या खूप सुंदर होत्या अशा, पण त्या अहिल्याचं रूप इतकं सुंदर की माता लक्ष्मी माता पार्वती कुठेच लागत नाही. मग ते त्यांनी बघून ते त्रिभुवनामध्ये फिरत राहतात. नारद मुनी फिरता फिरता इंद्रलोकामध्ये गेले आणि सांगितलं इंद्रदेवताजवळ जाऊन, म्हणे मी आता पृथ्वीवरून भ्रमण करत येत आहे म्हणे इंद्रदेवता, पण मला त्या अहिल्याचं रूप, अहिल्या देवी जे आहे म्हणे असं रूप आहे म्हणे, कुठेच माता लक्ष्मी लागत नाही, कुठेच पार्वती लागत नाही म्हणे, एवढी सुंदर स्त्री म्हणे कशी ब्रह्मदेवाने म्हणे म्हणजे तिला असं तयार केलेलं आहे म्हणे, खूप सुंदर स्त्री म्हणे, आजपर्यंत होणार पण नाही आणि पुढे होणार बी नाही, असं त्यांनी वर्णन अहिल्या देवीचं केलं. त्यात इंद्रदेवतेची कामवासना जागृत झाली, त्यांच्या मनात कुभाव जागृत झाला अहिल्या मातेविषयी. नारद मुनी हे कळ लावण्याचे कामं करतात त्रिभुवनामध्ये, इकडची तिकडे तिकडची इकडे, त्यांचं काम हेच होतं, नारायण नारायण करत जायचं. इथली संदेशा तिथं द्यायचा आणि तिथला संदेशा इकडे द्यायचा. मग नारद मुनी चालले गेले. पण इंद्रदेवतेला असं कामवासना जागृत झाल्यामुळे त्यांचं मन काय झालं, अस्वस्थ झालं, कारण त्यांना झोप येईना, पाण्याची भूक लागेना, तास लागेना. आता त्यांच्या मनात अहिल्याला बघण्याची उत्सुकता जागृत झाली. त्यांनी काय केलं, गौतम मुनीच्या आश्रमात ज्या वेळेस गौतम मुनी आंघोळीला गेले, त्यांनी बघितलं की गौतम मुनी आता स्नानासाठी नदीवर जात आहे. ते निघाले. लगेच इंद्रदेवताने गौतम मुनीचं म्हणजेच अहिल्याच्या पतीचे रूप घेतले. गौतम मुनीचे रूप इंद्रदेवताने घेऊन घेतले आणि सांगितलं अहिल्याला, घरात गेले झोपडीत आश्रमात व म्हणे चल शय्येवर चल म्हणे. मग अहिल्या म्हणाली हे काय भलतंच बोलताय म्हणे, असं म्हणे आता ही सकाळची संध्या हवन करण्याची जप तप करण्याची वेळ आहे म्हणे, आणि हे काही भलतं बोलू नका म्हणे तुम्ही म्हणे, आज कसे काय असे बोलत आहे म्हणे. नाही म्हणे मी नदीवर गेलो होतो ना म्हणे अंघोळीला म्हणे, तर तिथं मी नग्न अवस्थेमध्ये म्हणे काही महिला अप्सरांना बघितलं म्हणे, तर माझी कामवासना जागृत झाली म्हणे. म्हणे मला तुम्ही माझे पती आहात, तुम्ही माझे नाथ आहात, तुमची इच्छा पूर्ण करणं हा माझा धर्म आहे म्हणे, पण हा सकाळचा वेळ आहे तर ही अशी गोष्ट असं काही शोभत नाही म्हणे तुम्हाला म्हणे. तरी पण तिला इतकी हट्ट आणि जिद्दीपणा केला इंद्रदेवताने गौतम मुनीच्या वेशामध्ये शय्येवर चालण्याचा. ज्यावेळेस ते दोघे एकरूप झाले त्यावेळेस अहिल्याला इंद्रदेवताचा अत्तरचा वास आला, म्हणजे इत्रचा वास आला. तसंच मग ज्या वेळेस इत्रचा वास येताच बरोबर अहिल्या म्हणाली तू कोण आहे लवकर सांग म्हणे, नाही तर मी तुला इथंच भस्म करेल म्हणे. लवकर सांग म्हणे तुझ्या रूपात आहे म्हणे की तू कोण आहे. तू म्हणे गौतम मुनी माझे पती आहेत ते नाही आहेत म्हणे, कोण आहे. इंद्रदेवता त्याच्या रूपात आला आणि सांगितले की झालेली गोष्ट जी गोष्ट त्याचं तू काही मनावर घेऊ नको, तू माझ्याबरोबर म्हणे इंद्रलोकमध्ये चल म्हणे. म्हणे नाही मी तसं करू शकणार नाही म्हणे. इंद्रदेवता तिथंच त्यांचं बोलणं चालूच होतं, तितक्यात गौतम मुनी म्हणजेच अहिल्याचे पती तेथे आले
आणि दररोज काय सवय होती, अहिल्याला आपले पती स्नानासाठी गेलेले आहे त्या अगोदर आपण सर्व तयारी करून ठेवायची. चटई टाकून ठेवायची, हवन यंत्र ठेवून द्यायचं, पाण्याचा कळसा ठेवून द्यायचा, रुमाल ठेवून द्यायचा, सर्व काही जे पूजा पाठ संध्या हवन माळा जे काही असेल यथाशक्ती ते ठेवून द्यायचं. त्यांचा रोजचा नियम होता. त्यांनी आवाज दिला अहिल्याला, अहिल्या, ए अहिल्या. अहिल्या बाहेर आली नाही. मग गौतम मुनीच मध्ये गेले. म्हणे तू आज आसन का टाकलं नाही म्हणे माझं. म्हणे मी आज हवन जप तप संध्या करण्यासाठी, तू बाहेर का आली नाही, आज काय कारण होतं म्हणे की का आली नाही. मग तिने झालेल्या पापांचा सर्व काही आपल्या पतीला सांगितला. याच्यावर गौतम ऋषीला फार संताप आला आणि म्हणाला की तू इतकी पतिव्रता स्त्री असून म्हणे तुला इंद्राचं कपट ओळखता आलं नाही म्हणे. इंद्र पण तेथेच होता लपून राहिलेला. तर इंद्र देवतेने मांजरीचं रूप घेतलं, तेथेच होते आणि मांजरीच्या रूपात हळूच त्याने बाहेर निघताना पाहिलं गौतम ऋषीने. मग म्हणे इंद्रा तू कुठे जात आहे म्हणे, तुला या पापाची सजा भोगावी लागेल, तुला या पापाची शिक्षा भोगावी लागेल. तुझ्या अंगावर म्हणे सहस्र डोळे आहे म्हणे, संपूर्ण छिद्रे पडतील म्हणे, सहस्र छिद्रे पडतील म्हणे तुझ्या अंगावर म्हणे, आणि तू रोगी आणि कुष्ठ होईल म्हणे, तुझ्या जवळ कोणीच येणार नाही, एवढी दुर्गंधी येईल म्हणे. तितक्यात इंद्र तर पूर्ण त्याच्या शरीराला सहस्र छिद्रे पडून गेले, पुरं रक्त पू व्हायला लागलं, दुर्गंधी यायला लागली शरीरातून. कारण शरीरामध्ये आपलं 95% पाणी आहे शरीरामध्ये. शरीर सर्वात खराब म्हणावं, सडेल जे म्हणताना आपण जे भाषेत एकदम की त्याला कसलाही रोग लागला तर सडून जातं ते सडलेलं. तर हे शरीराचा गर्व अहंकार कधीच करू नये. करायचा आहे तर आपल्या मनाचा, आपल्या मनामध्ये स्थिरताचा. कारण आपण आपल्या मनामध्ये परमात्म्याला स्थापित करतो, तर स्थापित केलं आहे की नाही, स्थापित केलं असेल तर त्याचा तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे की या शरीर हा माझा देवारा आहे आणि या देवाऱ्यामध्ये माझं हृदय हे देवारा आहे, याच्यात मी नारायण भगवानला स्थापित केलेलं आहे, तर याचा तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे. या शरीराचा काहीच गर्व नाही. हे तर केव्हाही खराब होईल, केव्हाही क्षीण होईल, केव्हाही म्हातारं होणार आहे. तर सहस्र छिद्रे पडले त्याला. मग रोग यायला लागला, वास यायला लागला, रोगी झाला. इतक्यात तो तर इतके श्राप देऊन दिला, तोपर्यंत तो तितक्याच तिकडे झाला. अहिल्या गौतम मुनी समोरच उभी होती. गौतम मुनीने अहिल्याला सांगितलं, अहिल्या तू ये ना म्हणे तिथे जिथं उभी आहे ना म्हणे, इथंच आहे ना म्हणे तू शिळावून जाशील म्हणे. पण एक गोष्ट ऐक म्हणे, 14 वर्षासाठी म्हणे ज्या वेळेस म्हणे प्रभू श्री राम म्हणे या वनवासात येतील, त्यांचा पाय तुला लागेल म्हणे या दगडाला शिळेला, तेव्हाच तू जागी होशील आणि तुला रूप प्राप्त होईल म्हणे. तुला साधं इंद्राचं कपट ओळखता आलं नाही, तू इतकी सती असून तू तर त्याला एकाच वेळेमध्ये भस्म करणारी एवढी तुझ्यामध्ये ताकद होती, पण तुला इंद्राचं कपट ओळखता आलं नाही, तर तू तत्क्षणी शिळा होऊन जा. तर असं गौतम मुनींनी अहिल्याला शिळा होऊन जा अशा श्राप कोणाला दिला? आपल्या पत्नीला अहिल्याला, त्यांच्याच आश्रमामध्ये. इकडे इंद्रदेवतेला काय श्राप दिला की तुला सहस्र छिद्रे येतील. मग त्याला खूप सहस्र छिद्रे लगेच आले. तसेच इंद्रदेवता कमळाच्या पानांमध्ये दडून राहिला. सर्व देवांनी हे सर्व काही पाहत होते. सर्व देव हे गौतम मुनी जवळ गेले, माफी मागितली, क्षमा मागितली. इंद्रदेवते जवळ गेले पण सर्वांनी नाक दाबले, कारण की त्याच्यामधून खूप दुर्गंधी येत होती. तर मग सर्वांनी नाक दाबले आणि सांगितले की तुम्ही गौतम मुनी जाऊन माझ्याकरता क्षमा माफी मागा, झालेल्या पापांचा जे काही झालंय ते विसरून काहीतरी त्याचा उपाय सांगा. सर्व देवता गौतम मुनी जवळ गेले आणि उपाय विचारला. त्यावेळेस जसं अहिल्याला सांगितलं की रामजी वनवासात येतील तेव्हाच तुझा उद्धार होईल, आता याचा उद्धार केव्हा होईल त्याचा उपाय मला सांगा. मग म्हणे याचा उद्धार केव्हा कसा होईल, तर याला गंगा यमुना नदीमध्ये स्नान करून जिथे याला छिद्रे आले म्हणे, तर इथं त्याला आहे ना म्हणे सहस्र डोळे येतील म्हणे, पण शरीर येतं तसंच राहील छिद्रांसारखं, पण डोळे येतील म्हणे, आणि मग याचा तेव्हा उद्धार होईल म्हणे. मग तितक्या क्षणी गंगा यमुना सरस्वतीमध्ये इंद्रदेवतेला सरयू स्नान करून घेतले आणि जिथे रोग झालेला होता, छिद्रे झालेले होते, रक्त पू निघत होतं, तेथे डोळे आले. तर तेव्हा ह्या इंद्रदेवताला बी सहस्र छिद्रांच्या ठिकाणी डोळे आले. तर त्याचा उद्धार तसा झाला. आणि अहिल्याचा उद्धार कसा झाला? आता प्रभू श्री रामजी वनात गेले आणि सांगितलं की इथे अहिल्याच्या
अहिल्याचा उद्धार करा. आता तुमचा जो पाय आहे तर पायानेही माताला स्पर्श करा, म्हणजे तिचा उद्धार होईल. ती किती वर्षापासून तेथे त्या आश्रमामध्ये पडलेली आहे, तर तिचा आता तुमचा उद्धार करण्याचा जे काही कामं आहेत तुमचे वनवासात बी तुमचा हा जन्म जो झालेला आहे, तर त्या कामं जे काही आहेत तर ते अपूर्ण राहिलेली आहेत. तर हे एक काम केल्याने तुमचा पण उद्धार होईल आणि तिचा पण उद्धार होईल. तर आता तुम्ही हिचा उद्धार करा, कारण की ही शिळा होऊन पडलेली अहिल्या, तर हिचा तुम्ही चरणच्या धुळीची शक्ती जी आहे तर ती सुद्धा खूप ताकदवार आहे. तर प्रभू श्री रामाच्या चरणाची धूळ त्या शिळावर गेली आणि पडली, तर अहिल्याचा उद्धार झाला आणि अहिल्या तत्क्षणी उभी राहून गेली आणि प्रभू श्री रामाला प्रणाम केला. अशी ही छोटीशी कथा इथे तर एवढंच आलेलं आहे. एकच लाईन आलेली आहे की अहिल्याला कसं शिळा झाली आहे, तर प्रभू श्री रामाच्या चरणाची धुळीची शक्ती अशी आहे की अहिल्याचा उद्धार केला. तर हे बाकीचं जे होतं तर हे गणेश पुराणात होतं. तर मी ते तुम्हाला म्हणजे कथा समजवली, तुम्हाला व्यवस्थित आठवण करून दिली की का म्हणून शिळा पडलेली होती अहिल्या, कसा काय तिचा उद्धार झाला आणि कोणत्या कारणास्तव ती शिळा झाली, तर हे संपूर्ण वृत्तांत स्पष्टीकरण करून मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल आता. तर आता जे प्रभूच्या चरण रजाने चेतनायुक्त होऊ शकते, ते अहिल्या बुद्धी रामाच्या चरण रजाने सुद्धा शुद्ध होऊन गेली, सचेतन झाली. अहिल्याने प्रभू रामाची प्रार्थना केली. माझ्या पतीने मला श्राप दिला होता, एका दृष्टीने ठीकच झाले, कारण त्यामुळे आपले दर्शन मला होऊ शकले. त्याच वेळी गौतम ऋषी तिचे पती तेथे आले आणि तेही रामाला म्हणाले, रामा, तू माझ्या पत्नीचा उद्धार केला. मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझा विवाह एक गुणवती कन्येशी हो. विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन राजा जनकच्या राजसभेत आले. त्या मुलांना पाहून राजा जनक विचार करू लागले. हे ऋषी कुमार आहेत की राजकुमार? राजा विश्वामित्राला विचारू लागले की हे कोण आहेत? विश्वामित्र म्हणाले, आपण तर महाज्ञानी आहात, आपण निर्णय द्या की मी कोण आहे. जनकाचे एक दुसरे नाव आहे विदेही. जो देहधारी असूनही देहधर्मापासून मुक्त आहे तोच विदेही, म्हणजे जीवनमुक्त. जनक तर शुक्राचार्यांचे गुरु होते. धर्मराज म्हणतो की ब्रह्मानुभावत जो विषय रसाचे भान विसरतो तोच खरा ज्ञानी समजावा. आसक्ती व अभिमान हे जीवाला चिटकलेले असतात. ज्ञानी या दोघांचा त्याग करीत असतो. सर्वच इंद्रिय आपापल्या अर्थात वावरत असतात. असे मानून ज्ञानी पुरुष कोणत्याही विषयात आसक्त होत नसतो. इंद्रिया तेषु वर्तन्त इति धारायण. म्हणजे काय की जगात सर्व काही करीत असताना ज्ञानी अशी भावना ठेवीत असतो की आपण काहीच करीत नाही. राजा जनकाने त्राटक मुद्रा लावून राम लक्ष्मणांना निरखून पाहिले, तेव्हा त्यांना वाटले की ते कोणी परब्रह्म आहे. राजा जनक म्हणतो की माझे वैराग्य भरले असल्यामुळे दुसऱ्यांना पाहत असताना माझे मन त्यांच्याकडे आकर्षित होत नाही, पण त्या कुमाराकडे पाहून मात्र माझे मन आकर्षित होत आहे. माझे मन तर ईश्वराशिवाय कुणाकडे सुद्धा आकर्षित होत नाहीये, म्हणून हे ईश्वर असले पाहिजे असे मला निश्चित वाटते. ईश्वराशिवाय अन्य कुणा विषयात माझे मन जाऊ शकत नाही. जनकाचा आपल्या मनावर केवढा विश्वास होता. जनक राजाने रामाला ओळखले. राजा म्हणाला, हे ऋषी कुमार नाहीत, हे राजकुमार पण नाही. वेद ज्याचे वर्णन नेती म्हणून करतात, शंकर त्यांचे निरंतर चिंतन करतात, तोच साक्षात परब्रह्म परमात्मा स्वयं नारायण आहे. हे राम तर माझे मन आकर्षित करीत आहे, म्हणून वाटत आहे की ईश्वर आहे. जर हा ईश्वर नसता तर माझे मन आकर्षित करूच शकला नसता. कण्व मुनीच्या आश्रमात प्रथम भेटीत दुष्यंताने शकुंतलेला विचारले होते, तू कोण आहे? शकुंतला म्हणाली, मी महर्षी कण्वाची कन्या आहे. दुष्यंत म्हणाला, तुला पाहून माझे मन विचलित झाले आहे, तसे तर माझे मन पवित्र आहे. ब्राह्मण कन्या तर मला माते समान आहे. ज्या अर्थी तुला पाहून माझे मन चंचल झाले त्या अर्थी तू माझ्या जातीची असली पाहिजे. याला प्रमाण माझे मनच होय. प्रमाणाचा करण प्रवृत्त आपल्या मनावर त्याचा केवढा विश्वास होता. शकुंतला म्हणाली, आपण महान आहात, माझे पिता आहात क्षत्रिय. विश्वामित्र कण्व ऋषी तर माझे पालन करते पिता आहेत. मी क्षत्रिय कन्या आहे. जनक राजा म्हणाला, आजपर्यंत मी निराकार ब्रह्माचे चिंतन करीत होतो. आज माझे मन मला सांगत आहे की निराकार ब्रह्माचे चिंतन सोडून या सगुण रामाचेच ध्यान करावे. मला आता वाटत आहे की निराकाराऐवजी साकारचेच ध्यान करावे. का हा राम ईश्वरच आहे. विश्वामित्र म्हणाले, राजा, हा तर माझ्या दृष्टीचा गुणधर्म आहे. ज्ञानी अभेद भावनाने चिंतन करीत असतात. तुमची वृत्ती ब्रह्माकार आहे म्हणून तुला असे वाटते. अन्यथा राम तर दशरथाचा मुलगा आहे. जनक तर महाज्ञानी आहे. त्यांची प्रशंसा तर गीतेत भगवान श्रीकृष्णाने सुद्धा केली आहे. कर्मणवे
ही समसिद्धीत मासितताद जनकादय. राजा जनकाने कर्मानेच परमसिद्धी प्राप्त करून घेतले होते. गीतेत आणखी दुसऱ्या कुणाची प्रशंसा केली गेली नाही. विश्वामित्र, राम आणि लक्ष्मण जनकपुरीच्या बाहेरील एका उद्यानात राहू लागले. सायंकाळची संध्या उपासता ते नियमित करीत असे. विश्वामित्रासोबत त्यांनी सत्संग केला. रात्री ते विश्वामित्राची चरण सेवा करीत असत. आशीर्वाद मागून मिळत नसतो, तर तो आपणाहून हृदयात मिळत असतो. विश्वामित्राने ते राजकुमारांना हृदयातून आशीर्वाद दिला. तुमचे कल्याण हो. लक्ष्मण रामाचे पाय चुरीत होता. त्याला वाटू लागले की उद्यापासून कदाचित चरण सेवेचा लाभ मिळू शकणार नाही. उद्या बंधुराजाचा विवाह होणार आहे, म्हणून रामाच्या चरण सेवेचा अधिकार आता वहिनीलाच मिळेल. सेवा करण्याचा आज माझा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मी सेवा करू शकणार नाही. रामाच्या सेवे वाचून मला मात्र चैन पडणार नाही. सेवा व स्मरण याशिवाय ज्याला चैन पडत नाही तो खरा वैष्णव समजावा. जो सेवा व स्मरण यासाठी जगत असतो त्याला महावैष्णव म्हणतात. आता रामसेवेला आपण अंतरणार म्हणून लक्ष्मणाला फार दुःख होऊ लागले. त्याचे मन व्याकुळ होऊ लागले. त्याचे हृदय भरून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. रामाला दिसून आला त्याचा भाऊ लक्ष्मण रडत आहे. राम लक्ष्मणाला रडण्याचे कारण विचारू लागला. का रडतोस लक्ष्मणा? आईची आठवण तर नाही आली तुला? तुझ्या रडण्याने मला फार दुःख होत आहे. रामचंद्रांचे प्रेम आदर्श प्रेम होते. लक्ष्मण संकोचनाने बोलू शकत नव्हता, पण रामाने लक्ष्मणाचे हृदयगत जाणून घेतले. ते लक्ष्मणाला म्हणाले, बंधो लक्ष्मणा, विवाहानंतर माझ्या उजव्या पायाची सेवा तू करशील व डाव्या पायाची सेवा सीता करीत जाईल. तुला पाहिल्याशिवाय मला झोपच येत नाही. लग्नानंतरही मी तुला सोडणार नाही. प्रसंगवशात सोडायचा प्रसंगच आला. काय प्रसंगच आला? काय म्हणाले ते लक्ष्मणाला की माझ्या उजव्या पायाची सेवा तू करशील आणि डाव्या पायाची सेवा माता सीता करेल, म्हणजे सीता करेल. पाहिल्याशिवाय मला झोपच येत नाही. तुला पाहिल्याशिवाय लग्नानंतर मी तुला सोडणार नाही आहे. प्रसंगवश सोडायचा प्रसंग आलास तर सीतेला मी सोडेन, पण तुला मात्र सोडणार नाही. राम सर्वांचे अंतरामी होते, पण लक्ष्मण तर रामाचाही अंतरामी आहे. असे होते रामाचे बंधू प्रेम. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मण सर्वांच्या अगोदर उठला. स्त्रीचा धर्म आहे की तिने पतीच्या अगोदर झोपू नये, पतीच्या अगोदर जेवण करू नये. तोच सेवकांची धर्म आहे. पतीचा धर्म अगोदर जेवू नये तोच सेवकाचाही धर्म आहे. विश्वामित्र शालिग्रामाची पूजा करीत असे, म्हणून त्यांनी राम लक्ष्मणाला फूल तुळशी तोडण्यासाठी आणण्यासाठी उद्यानात पाठवले. राम लक्ष्मण बगीच्यात फिरू लागले. माळ्याला काका म्हणून हाक मारू लागले. माळ्याने मागे वळून पाहिले तर तो राम लक्ष्मण त्याला हाका मारित असल्याचे दिसले. माळी म्हणाला, मी एक अधम सेवक आहे. राम म्हणाला, भलेही तुम्ही सेवक असा, पण आमच्यापेक्षा तर आई वडील आहात. रामाच्या नम्रतेने माळी त्याला वारंवार नमन करू लागला. राम सर्वांना सारखे समजत असत, म्हणून त्यांच्या वन गमनाच्या वेळी अयोध्याच्या प्रजानाच्या वेळी डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या. यात काही आश्चर्य नाही. प्रभू श्रीराम लक्ष्मण तुळशीला वंदन करू लागले. तुळशीला नित्य वंदन करणारा कधी आजारी पडत नाही. जो रोज तुळशीला वंदन करतो त्याला कोणताही आजार होत नाही. प्रणाम केल्याशिवाय कधी तुळशी दळ तोडू नये. पहिले अगोदर आपल्याला तुळशी दळ तोडायचे आहे तर प्रणाम करावा, म्हणजे पुराणामध्ये हे निघालं. आता आपण असंच करूया. तुळशी दळ जर आपल्याला तोडायचं आहे तर तुळशी मातेला प्रणाम करावे. नखांनी तुळशी दळ तोडू नये. जेव्हा जेव्हा तुळशी तोडण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा तुळशीला वंदन करावे, प्रार्थना करावी की हे तुळशी दल तोडण्याची परवानगी दे. तुळस जर राधेचा अवतार आहे तर सायंकाळचा नंतर तुळशीला स्पर्श करू नये. स्त्रीने प्रतिदिन तुळस व पार्वती यांची पूजा करावी. अशा करण्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. जो प्रतिदिन तुळशीची पूजा करतो आणि पार्वती मातेची पूजा करतो, या नामस्मरण करतो, त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्याच वेळी सीता ही उद्यानात आली. राम व सीतेची दृष्टादृष्ट झाली. त्या भेटीची घटना फक्त तुलसीदासांच्या रामचरित मानसमध्ये आहे. वाल्मिकी रामायण, भावार्थ रामायण, आनंद रामायण, अध्यात्मक रामायण इत्यादी ग्रंथात नाही. सीतेला जगदंबेला प्रणाम करून रामासारखा पती मागितला. सीता प्रार्थना करते, जय जय गिरीवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, देवी पूजी पद कमल तुम्हारे, सुर नर मुनी सब होई सुकारे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, राम लक्ष्मण तुळशी घेऊन आले. त्यांनी विश्वामित्राला सांगितले की ज्या कन्येचे स्वयंवर योजले आहे ती उद्यानात आली होती. रामाचा स्वभाव फार सरळ आहे. त्याच्या मनात छल कपट नाही. सरळ स्वभाव, छुवत छळ नाही. स्वयंवराची वेळ आली. राजा जनकाने राजसभेत सांगितले की माझी मुलगी 3 वर्षाची होती तेव्हा या धनुष्याचा घोडा
करून खेळत होती. या धनुष्याचा जो भंग करेल त्याला मी माझी मुलगी देईन. या सभेत रावण सुद्धा उपस्थित होता. वृथा कलेश करणारा, आपला जय जयकार आपणाच करणारा, आपली प्रशंसा आपणाच करणारा तोच खरा रावण. या सभेत तो आपला जय जयकार करू लागला. विनाकारण त्याने जनकाशी भांडण विकत घेतले. धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करीत असताना तो आपला जय जयकार करू लागला. आपली प्रशंसा आपण करतो तो रावण होय. पार्वती माता शंकराला म्हणाली, भगवान आपला शिष्य रावण फार अभिमानी झालाय. काही असा उपाय करा की त्याच्याकडून धनुष्य उचलले जाऊ नये. 300 शिवसेवक सूक्ष्म रूप धारण करून त्या धनुष्यावर बसले. रावण धनुष्य उचलू शकला नाही. भर सभेत त्याची बडाई मातीत मिसळून गेली. या घटनेमुळे दुसरे राजेही सावध झाले. जेथे रावणासारखा बलवानाची अशी दुर्दशा झाली तेथे आमची काय कथा. धनुष्य उचलण्यास सर्व भिवू लागले. धनुष्य उचलण्यास आता सर्वच भिवू लागले. विश्वामित्रांनी रामाला धनुष्य उचलण्याची आज्ञा दिली. विश्वामित्रांना वंदन करून आशीर्वाद घेऊन राम धनुर्भर्गासाठी धनुष्याजवळ गेले. सीता माता प्रार्थना करू लागली, आता धनुष्य देवा फुलासारखे हलके कर. रामाने धनुष्याला वंदन करून उचलले व दोरी बांधून ओढताच त्याचे 2 तुकडे झाले. विश्वामित्र म्हणाले, आता सीतामाईने बाहेर यावे, आम्ही तिचे दर्शन करू. सीता वरमाला घेऊन बाहेर आले. इकडे रामाला विचार पडला की आई वडिलांच्या आज्ञेशिवाय मी लग्न कसे करू. सुंदर राजकन्या विजयमाला गळ्यात घालण्यासाठी आली, पण आता पितेच्या आज्ञेशिवाय राम तिचा स्वीकार करण्यास तयार नव्हते. सीता माला गळ्यात घालण्याचा प्रयत्न करीत होती, पण राम तिच्यापेक्षा उंच असल्यामुळे ते घालू शकत नव्हते. हार घालण्यासाठी सीतेने हात पुढे केला. तिच्या हातातील कंकणात रामोच प्रतिबिंब तिला दिसाले. तेव्हा ती ते पाण्यात तल्लीन झाली. रामचंद्र डोके नमवण्यास तयार नव्हते. हे पाहून विश्वामित्रांनी जवळ जाऊन रामाला कारण विचारले. तेव्हा राम म्हणाले, माझा लक्ष्मण अविवाहित आहे, त्याचेही लग्न व्हायचे आहे आणि माझ्या अगोदर झाले पाहिजे. राम आपल्या धाकट्या भावाला विसरत नव्हता. विश्वामित्र म्हणाल्या, माझ्या रामाची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. राजा जनकाने जाहीर केले की माझ्या दुसऱ्या मुलीचे लग्न लक्ष्मणाशी होईल. हे ऐकून रामाला फार आनंद झाला. त्यांनी सीतेच्या वरमालेचा स्वीकार केला. राजा जनकाचे दूत निमंत्रण पत्रिका घेऊन अयोध्यात गेले. दशरथ राजाने पत्रिका वाचली. वैदिक विधीपूर्वक मंगलविवाह संपन्न करण्याच्या हेतूने अयोध्याचा प्रजासह जनकपुराला येण्याचे निमंत्रण होते. दशरथ राजाचे हृदय आनंदाने भरून आले. तो जनकाच्या सेवकाने पुरस्कार देऊ लागला. तेव्हा ते म्हणाले, सेवक राजन, आम्ही यांचा स्वीकार करू शकत नाही, कारण आम्ही वधू पक्षाचे आहोत. प्रांतकाळी राजा दशरथाने वसिष्ठ व अयोध्याचे प्रजानन यांच्यासह जनकपुरीच्या दिशेने प्रयाण केले. मार्गात शुभ शकुनही झाले. 2 पवित्र ब्राह्मण भेटले. तसेच डोक्यावर पाण्याची घागर घेतली. एक स्त्री व मुलाला कडेवर घेऊन येत असलेली एक सौभाग्यवती स्त्री भेटली. वरात जनकपुरीला येऊन पोचली. राजा जनक व राजा दशरथ परस्परांना भेटले. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र तेथे आले. दोन्ही पुत्रांनी पित्याला वंदन केले. नारदाने विवाहाचे मुहूर्त सांगितले. मार्गशीर्ष पंचमी गोरज मुहूर्त धनतेरसला आली होती व वसंत पंचमी नंतर परत गेली होती. रघुनाथाच्या वरात कामदेव घोडा बनून आला होता. काम घोड्यावर बसून राम विवाहासाठी गेला. जेथे सामान्य माणूस लग्न करण्यात जातो तेव्हा काम त्याच्यावर सवार होतो, पण यावेळी रामच कामावर सवार झाले. शुक्राचार्य वर्णन करतात, राजाला परमानंद झाला. प्रभू श्री रामचंद्रांना सुवर्ण रचित सिंहासनावर बसवले गेले. एका राजकुमाराला कन्येचे दान करण्याचे सर्व ब्राह्मण मंगलाष्टक म्हणू लागले. तर अशा प्रकारे प्रभू श्री रामाच्या लग्नाची हे कथा कसे काय झाले तर ते सांगितले. आता लग्न कसे आहे, विवाह कसे झाले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया. पण आता ते स्वयंवर कसे झाले राजा जनकच्या इथे, तर ती कथा आपण ऐकली. आणि त्याशिवाय अहिल्याच्या वर्णनची कथा आपण ऐकली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आता विवाहाची कथा पुढच्या व्हिडिओमध्ये, प्रभू श्रीरामाच्या विवाहाचा आरंभ केलेला आहे, कसा उत्सव साजरा केलेला आहे विवाहाचा, तर संपूर्ण कथा ऐकूया. तर कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका.
जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो